पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी आज 100% गोडसुद्धा झालेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना आज 20 ऑक्टोबर आजचा वार सोमवार, आज नरक चतुर्दशी आणि आज दिवाळी आहे। तर या दिवाळी निमित्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने आज सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड होत असल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणींना मागच्या 2 ते 3 दिवसांपासून पैसे येतील अशा बातम्या फिरत होत्या, परंतु आज प्रत्यक्षामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आल्यामुळे अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं पाहायला सुद्धा मिळालेलं आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबर हप्त्याची, नोव्हेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण काटाकाट बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। लाडक्या बहिणी सकाळपासून या ठिकाणी आनंदाने नाचायला सुद्धा लागलेले आहेत, कारण लाडक्या बहिणींची दिवाळी लाडक्या बहिणींना या ठिकाणी 20 ऑक्टोबर सोमवार म्हणजेच आजपासून गोड व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना 20 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबर या 3 दिवसांमध्ये राज्यातील सरासरी 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींना आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींची दिवाळी आज या ठिकाणी 20 ऑक्टोबर सोमवार पासून गोड करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही आम्ही ऐकलेल्या आहेत, परंतु आज खरोखर पैसे आलेले आहेत। त्यामुळे अशा ज्या बातम्या फिरत होत्या तर त्या सर्व बातम्यांना आज या ठिकाणी ब्रेक लागल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणींना तुमचा दिवाळीचा सण गोड व्हावा या दृष्टिकोनातून आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोमवार 20 ऑक्टोबर रोजी निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। राज्यातील सरासरी 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये आज 20 ऑक्टोबर सोमवार, उद्या 21 ऑक्टोबर मंगळवार, परवा दिवशी 22 ऑक्टोबर बुधवार, तर या 3 दिवसांमध्ये या निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना सोमवार, मंगळवार आणि बुधवार 100% हे 3 दिवस गोड सुद्धा होणार आहे। खऱ्या अर्थाने सर्वच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, तशा प्रकारे परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेलं होतं, महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने तशा प्रकारे माहिती सुद्धा दिलेली होती। त्यामुळे लाडक्या बहिणींना आजच तुमची प्रतीक्षा संपत आहे, परंतु लाडक्या बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही। सर्व बहिणींना या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप करत आहोत, तशा प्रकारची माहिती आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाभार्थ्यांना 6000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रात 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। तर बघा, लाडक्या बहिणींना आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी आज 20 ऑक्टोबर सोमवार पासून या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना तुमची दिवाळी गोड झाली पाहिजे, तुमचा दिवाळीचा पाडवा गोड झाला पाहिजे, तुमची भाऊबीज 100% गोड झाली पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आजपासून संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा वाट पाहत होतात, परंतु आज प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आल्यामुळे लाडक्या बहिणींची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या 5 दिवसांपूर्वी सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला आहे। आता ऑक्टोबर हप्त्याची, नोव्हेंबर हप्त्याची चिंता लाडक्या बहिणींना लागलेली होती, परंतु आज प्रत्यक्षामध्ये डीबीटीचं बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात आलेली आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, कारण सरकारच्या माध्यमातून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमच्या खात्यामध्ये सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होतील, त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या
लाडक्या बहिणींनी काळजी करू नये अशा प्रकारची माहिती आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार। तर बघा लाडक्या बहिणीनं आताच एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या निमित्तानं ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि आता या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा ॲडव्हान्स मध्ये हप्ता वाटप करायला सुरुवात केलेली आहे। परंतु लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये दिवाळीच्या निमित्तानं फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होत नाहीत, त्यासोबतच लाडक्या बहिणीनं काही बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांची ओवाळणी, काही बहिणींच्या खात्यामध्ये 5,000 रुपयांची ओवाळणी बोनस वितरित होत आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना एकंदरीत राज्य सरकारकडून सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी बोनस आणि ओवाळणीचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात संपूर्ण या ठिकाणी पैसे जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आजपासून यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही। 20 ऑक्टोबर 21 ऑक्टोबर 22 ऑक्टोबर म्हणजे लाडक्या बहिणींना सोमवार मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसांमध्ये सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार होते आणि त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये। आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याचा हप्ता सोडलेला आहे। आता ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी काय आदेश दिलेला आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा कान देऊन हा व्हिडिओ ऐकायचा आहे। माय माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3,000 रुपये परत तुम्हाला पाठवतो। तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी ऑक्टोबर हप्त्यासाठी 4,010 कोटींचा निधी, नोव्हेंबर हप्त्यासाठी 4,010 कोटींचा निधी, सरासरी 8,020 कोटींचा निधी या दोन्ही हप्त्यांसाठी मंजूर करण्यात आलेला होता आणि आज सकाळी डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी हा निधी थेट पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजेच अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार अगोदर सप्टेंबर महिन्याचा हप्ता या महिन्यामध्ये हस्तांतर केलेला होता, परंतु आता दिवाळी होते त्या पार्श्वभूमीवरती दिवाळी निमित्त हे पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना काल रविवार होता, रविवार असल्यामुळे काही बँकांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे काल काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा होऊ शकले नाहीत, परंतु लाडक्या बहिणींना आज सोमवार आहे, आज सर्व बँका सुरळीतपणे सुरू सुद्धा झालेल्या आहेत। त्यामुळे आज या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे। ज्यांना सप्टेंबर हप्ता मिळालेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या 3 हप्त्यांचे पैसे वाटप होतील, परंतु ज्यांना सप्टेंबर हप्ता मिळालेला असेल त्यांना फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींनो तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, प्रत्यक्षामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी 20 ऑक्टोबर सोमवार आहे, उद्या 21 ऑक्टोबर मंगळवार, परवा दिवशी या ठिकाणी 22 ऑक्टोबर बुधवार। बघा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 2 कोटीपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये दिवाळीची ओवाळणी, दिवाळीचा बोनस, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 2 हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींना जर तुम्ही खरोखर लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे कशा पद्धतीने मिळत आहेत, मिळवायचे आहेत त्याची माहिती सुद्धा देणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर सुरुवात करूयात की आज कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, त्यासोबत लाडक्या बहिणींना सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्यांचे
पैसे मिळणार आहेत का? तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे सर्वात अगोदर देऊन टाकतो. तर बघा लाडके बहिणींना, ज्या लाडके बहिणींचं आधार कार्ड बँकेला लिंक असेल त्यांना पैसे वाटप होतील. त्यासोबत ज्या लाडक्या बहिणी नियमांचं पालन करत असतील त्यांना पैसे वाटप होतील. ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत असेल त्यांना पैसे वाटप होतील. बघा आता हे झालं पैसे वाटपाचं, परंतु कोणाला पैसे वाटप होणार नाही त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल त्यांना पैसे येणार नाहीत. ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील त्यांना पैसे वाटप होणार नाहीत. आता आपण बघून घेऊयात की सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत. तर बघा लाडक्या बहिणींना, ज्यांना सप्टेंबर हप्त्याचे पैसे मिळालेले असतील तर त्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये, दिवाळीचा बोनस ओवाळणे 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे 2,500 रुपये म्हणजे सरासरी 8,500 रुपये. ज्यांना सप्टेंबर हप्ता मिळालेला असेल त्यांना 8,500 मिळतील, परंतु ज्यांना सप्टेंबर हप्ता मिळालेला नसेल त्यांना थेट 9,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये, सप्टेंबर हप्त्याचे 1,500 म्हणजेच हे झाले 4,500 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये म्हणजे सरासरी झाले 7,000 रुपये. आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींना अजून त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत. त्यानंतर लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे येणार आहेत का? तर बघा लाडक्या बहिणींना, कालच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाव एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही. ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे पैसे गेलेले नसतील किंवा सरकारच्या यादीमध्ये नाव नसल्यामुळे पैसे गेलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे, चालू हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही. आता बघा लाडक्या बहिणींना काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी दिलेली आहेत. आता आपण बघून घेऊयात की लाडक्या बहिणींना या ठिकाणी आज कोणत्या जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींची सर्वात अगोदर प्रतीक्षा संपत आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी सोमवारसाठी कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, मंगळवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, बुधवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहे. परंतु लाडक्या बहिणींना त्याच्या अगोदर तुम्ही नियम, अटी, शर्ती, पात्रतांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटींमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, अटींमध्ये, पात्रतांमध्ये, शर्तींमध्ये बसत नसतील त्यांना पैसे वाटप होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटींमध्ये, शर्तींमध्ये बसत आहात की नाही हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अन्यथा जर तुम्ही अटी शर्तींमध्ये बसत असाल तर पैसे येतील, परंतु बसत नसाल तर पैसे सुद्धा येणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काही जुन्या पात्रता लावलेल्या आहेत, नवीन पात्रता लावलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जुन्या पात्रतांमध्ये, नवीन पात्रतांमध्ये बसायला पाहिजे तरच तुम्हाला पैसे वाटप होतील. तर बघा एकंदरीत कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये सर्वात अगोदर निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना अजून अद्याप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडके बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल. तुमची यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होऊन जाणार आहे. कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिवाळीला सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्यातील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होतच आहे. बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी काळजी करायची गरज नाही, कारण सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. सर्वच लाडक्या बहिणींची दिवाळी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी गोड करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली डेबिटीचं बटन दाबून निधी वाटपाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला सुद्धा मिळालेलं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना बँकेमध्ये हप्ता काढण्यासाठी भरपूर लाडक्या बहिणींनी प्रचंड गर्दी केलेली आहे. निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही. बघा लाडक्या बहिणींना यंदाची दिवाळी गोड होईल की नाही हे सांगता येत नव्हतं, परंतु सरकारच्या माध्यमातून परिपत्रक काढण्यात आल्यामुळे लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि याच बैठकीमधून
या ठिकाणी निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले होते. म्हणजेच खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रत्यक्ष संपत असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे. कारण लाडक्या बहिणींना मागच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये या ठिकाणी राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना दिवाळीच्या निमित्तानं ओवाळणीचे पैसे वाटप केलेले होते. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना आता 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीजचा सण आलेला आहे. त्या निमित्तानं लाडक्या बहिणींना भाऊबीजची ओवाळणी विस्तार करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपत आहे. तर एकंदरीत कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होतील, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत, सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, कोणकोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे, तर याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. लाडक्या बहिणींना अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सुद्धा सांगत आहे की एकंदरीत कोणकोणत्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सर्वात अगोदर निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ 2 मिनिटं काळजीपूर्वक सुद्धा पाहायचा आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला सोमवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, मंगळवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, बुधवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेल्या आहे, त्याच्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे 2 मिनिटं काळजीपूर्वक हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे. बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये दिवाळीच्या निमित्तानं सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला आहे. राज्यातील सरासरी 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार झालेला आहे. आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची चिंता लागलेली होती. ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे कधीपासून वाटप होतील अशा प्रकारचे भरपूर प्रश्न विचारण्यात येत होते. परंतु आता ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण सरकारच्या माध्यमातून ऑफिशियल अपडेट आलेले आहे. सरकारच्या माध्यमातून ऑफिशियल परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे ऑक्टोबर हप्त्याची आणि नोव्हेंबर हप्त्याची लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आजपासून या ठिकाणी संपायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. तर एकंदरीत कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो. परंतु लाडक्या बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या बहिणींना पैसे येणार नाहीत. या 5 बँकेमध्ये ज्यांचं खातं असेल त्यांनी आपलं बँक खातं लवकरात लवकर बदलायचं आहे. अन्यथा सर्व बहिणींना पैसे वाटप होतील. फक्त या 5 प्रकारच्या बहिणींनाच पैसे वाटप होणार नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींना या गोष्टींची काळजी तुम्ही सुद्धा घ्यायची आहे. बघा लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींचं खातं SBI बँकेमध्ये असेल, पोस्ट बँकेमध्ये असेल, बँक ऑफ इंडिया असेल, ICICI बँक असेल, म्हणजेच मोठमोठ्या बँकेमध्ये असेल, जिल्हा मध्यवर्ती बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँका अशा बँकेमध्ये असेल, तर लाडक्या बहिणींना अशा बँकेमध्ये एक तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे. जर तुम्ही ती तांत्रिक अडचण घरच्या घरी दूर करणार असाल तरच पैसे वाटप होतील. तर SBI बँकेमध्ये काय तांत्रिक अडचण झालेली आहे, पोस्टामध्ये काही तांत्रिक अडचण झालेली आहे, तर अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देतच आहे. परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा कोणकोणत्या बहिणींची संपत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींना याची माहिती सुद्धा बघून घ्या. बघा राज्यामध्ये मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींचं शेतकरी बांधवांचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आम्ही पाहिलेलं आहे. बघा मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे भरपूर लाडक्या बहिणींची घरे उद्ध्वस्त झालेली आहेत, भरपूर लाडक्या बहिणींची शेते उद्ध्वस्त झालेली आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी खचून गेलेल्या होत्या. लाडक्या बहिणी सरकारवरती आक्रोश काढत होत्या. लाडक्या बहिणींकडून सरकारवरती या ठिकाणी निषेध म्हणून या ठिकाणी वक्तव्य सुद्धा पाठवण्यात येत होते. म्हणजेच एकंदरीत लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आलेली नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये गैरसमज सुद्धा निर्माण झालेले होते. त्यामुळे सरकारला यावेळेस फटका बसणार होता. त्यामुळे सरकारने निर्णय घेतला की लाडक्या बहिणींना जेवढे जास्तीत जास्त पैसे वाटप करता येतील तेवढे जास्तीत जास्त पैसे वाटप करो. कारण लाडक्या बहिणींना जर जास्तीत जास्त पैसे दिले तर लाडक्या बहिणी सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त मतदान करतील. कारण आमदारकीच्या वेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती आणि त्यावेळेस सरकारने लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे वाटप केले. त्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान लाडक्या बहिणींनी केलेलं होतं. परंतु लाडक्या बहिणींना आता परत एकदा नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, झेडपीचे, त्यासोबतच लाडक्या बहिणींना झेडपीचे निवडणुका असतील तर अशा प्रकारच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना जर लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे वाटप केले तर लाडक्या बहिणी सुद्धा जास्तीत जास्त मतदान करतील या आशेवर ते जास्तीत जास्त
जास्त पैसे वाटप करायला निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसांसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना कमी पैसे वाटप होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना जास्त पैसे वाटप होत आहेत, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती देऊन टाकतो। कारण लाडक्या बहिणींना काल या ठिकाणी 19 ऑक्टोबर रोजी रविवार होता, काल रविवार असल्यामुळे काल बहिणींना पैसे आलेले नव्हते, परंतु आज सोमवार आहे, आज सर्व बँका सुरळीतपणे सुरू सुद्धा झालेले आहेत। त्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट निधी वाटपाचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे, त्यामुळे जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकता। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवून जातील, म्हणजे लाडक्या बहिणींनो शेजारच्या काकूला पैसे येतील, समोरच्या ताईला पैसे येतील, या ठिकाणी तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना सुद्धा पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की त्यांच्यासोबत आपल्याला पैसे हवेत, तर लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ अगदी 2 मिनिटं पहा। 2 मिनिटांमध्ये जिल्ह्यांची, बँकांची यादी वाचून दाखवतो, कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत, कोणकोणती कामे करायची आहेत, कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, सर्वात अगोदर कोणत्या बँकेमध्ये पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे त्याचीच माहिती देऊन टाक। आता बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून काही प्रमुख बँकांची, काही प्रमुख जिल्ह्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या ज्या लाडक्या बहिणींचं बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल, त्यांचीच प्रतीक्षा संपणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। सर्व लाडक्या बहिणींमुळे आमचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये आलेलं आहे, लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे आम्ही या खुर्च्यांवरती बसलेलो आहोत, अशा प्रकारची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त मदत केली जात आहे, कारण तुमच्यामुळे सरकारला जास्तीत जास्त फायदा होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमची या ठिकाणी यंदाची दिवाळी मागच्या 2 ते 3 वर्षांपेक्षा अधिक चांगली होणार असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना दिवाळीचे फराळाचे साहित्य खरेदी करायचं होतं, तर त्यांनी आपल्या पैशांमधून हे फराळाचं साहित्य खरेदी केलेलं आहे, परंतु आता सरकारने दिलेल्या पैशांमधून लाडक्या बहिणी उधारी मिटवून टाकतील। या ठिकाणी त्यांनी काही लाडक्या बहिणींनी उधारावरती सुद्धा या ठिकाणी किराण्याचं साहित्य घेऊन आलेलं आहे, दिवाळीचं साहित्य घेऊन आलेले आहेत, परंतु आता या ठिकाणी जास्त दिवस उधारी ठेवायची गरज नाही। या 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवतील, त्यानंतर तुम्ही दुकानदारांचे पैसे या ठिकाणी देऊन सुद्धा टाकायचे आहेत। आता बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होणार नाहीत, याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देऊन टाकत आहे। कोणत्या लाडक्या बहिणींची दिवाळी कशा प्रकारे गोड होत आहे याची सुद्धा माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यामुळे फक्त 2च मिनिटाचा वेळ काढा, 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ 2 मिनिटं पहा, जेणेकरून लाडक्या बहिणींना यापुढे तुम्हाला हप्ता कधी येईल, यापुढे तुम्हाला हप्ता कधी येईल अशा प्रकारे वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असेल त्यांनाच पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसतील त्यांना पैसे वाटप होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती, म्हणजेच 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। त्यावेळेसच सरकारच्या माध्यमातून नियम, अटी आणि पात्रता सुद्धा लावलेल्या होत्या। बघा याच्यामध्ये पहिली अट लावण्यात आलेली होती, पहिली पात्रता लावण्यात आलेली होती ती म्हणजे लाडक्या बहिणींकडे 4-चाकी गाडी नसायला पाहिजे। म्हणजेच काही लाडक्यांकडे 10 लाखांच्या, 12 लाखांच्या 4-चाकी गाडी आहेत, जर तुमच्याकडे अशा 10 लाखांच्या, 12 लाखांच्या 4-चाकी गाड्या असतील तर तुम्हाला हे पैसे वाटप होणार नाहीत। म्हणजे लाडक्या बहिणींना जर तुम्ही या 2025च्या दसऱ्याला 4-चाकी गाडी घेतलेली असेल किंवा आता या ठिकाणी दिवाळीच्या पाडव्याला तुम्ही गाडी घेणार असाल तरी पण तुम्हाला या ठिकाणी पुढे पैसे मिळणार नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींना जर तुमचं उत्पन्न या 2025 सालामध्ये 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल तरी पण पैसे मिळणार नाहीत। त्यासोबत घरामधील 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील तर फक्त 2 महिलांना लाभ मिळेल, 3ऱ्या महिलेला लाभ मिळणार नाहीत। किंवा तुमच्या घरामधील एखादा व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणून लागलेला असेल तरी पण या ठिकाणी लाभ मिळणार नाही। तर एकंदरीत संपूर्ण
संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. पात्रता अटी शर्ती सुद्धा पाहिलेले आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करू नये. सरकारच्या माध्यमातून परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांनुसार याद्या वाचून दाखवतो, बँकांनुसार याद्या सुद्धा वाचून दाखवत आहे. बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्ह्यामधील सर्वात अगोदर या प्रमुख जिल्ह्यांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये पुणे शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, अशा प्रमुख जिल्ह्यांना सर्वात अगोदर प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे दिवाळीच्या अगोदर आलेला आहे. आता दिवाळी झाल्यानंतर लाडक्या बहिणींना या ठिकाणी अजून 3,000 रुपये वाटप होतील. म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्हाला भाऊबीज निमित्त हे पैसे वाटप होण्याचे या ठिकाणी दाट शक्यता वर्तवण्यात येत होते. परंतु लाडक्या बहिणींना ज्या बातम्या फिरत होत्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होणार, तर त्यावरती या ठिकाणी ऑफिशियल माहिती आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून असा निर्णय आलेला आहे. लवकरात हा निर्णय येईल अशा पद्धतीने दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे. जर तुम्हाला